नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी महा एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की गुलाबराव हा राघवचा पाठलाग करत असतो। तर इकडे सिंधू राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो काही फोन घेत नसतो। सिंधू खूप घाबरते आणि ती मंगेशला म्हणत असते की ते तर फोन घेत नाही, त्यामुळे आता काही झाले तरी आपल्याला त्यांचा जीव वाचवणे खूप महत्त्वाचे आहे। सावी म्हणत असते की अगाई त्यांनी तर आपला दोनदा जीव वाचवला, मग आपले कर्तव्य आहे की त्यांच्या जीवाला काही होऊन द्यायचे नाही। तर मंगेश म्हणतो की चल सिंधू आपण लगेच जाऊयात। सिंधू म्हणते की तू येते सावी बरोबर थांब, मी जाऊन येते। तेव्हा सिंधू जायला निघते। सिंधू म्हणते की तो गुलाबराव काही पण करू शकतो आणि सावीला सुद्धा त्रास देण्यासाठी तो घरी येऊ शकतो, त्यामुळे मंगेश तू प्लीज येतेच थांब। सावी म्हणत असते की आई मला विनायकला भेटायचे, प्लीज मला तुझ्या सोबत येऊन दे। सिंधू म्हणते की नाही बाळा तू येतेच थांब। सिंधू जायला निघलेले असते आणि गुलाबराव इकडे हा राघवच्या गाडीला आडवा होतो आणि पिस्तूल रोखून असतो। तर राघव गाडी थांबवतो आणि गाडी थांबवल्यानंतर गुलाबराव म्हणतो की काय रे, तुला काय वाटले की तू माझ्या गावातून निघून जाशील? मी तुला काही करू शकणार नाही, पण आता मी सुद्धा बघतो की तुला माझ्या हातून कोण वाचवते। तर सिंधू इकडे धावतच येत असते। सिंधू धावतच येत असते आणि इकडे गुलाबराव हा पिस्तूल रोखून राघवला म्हणत असतो की तू तर येथे तुझ्या मर्जीने आला होतात, पण आता जाशील माझ्या मर्जीने आणि ते सुद्धा घरी नाही तर कुठेतरी। तेव्हा विनायक खूप घाबरतो आणि बाबा तुम्ही आतमध्ये गाडीत या असे घाबरून म्हणत असतो। तर राघव म्हणत असतो की विनायक तू गाडीच्या खाली उतरू नको आणि विनायक तू काच लावून घे, गाडीच्या खाली काही मात्र उतरू नको। तेव्हा लगेच राघव रागाने गुलाबराव असे म्हणतो। तर लगेच गुलाबराव म्हणतो की काय रे, मला धमकी देतो की काय? राघव म्हणतो की धमकी काही समज, पण गन खाली घे। तर इकडे सिंधू जीवाचा आटापिटा करून राघवच्या मदतीला धावून येत असते। राघव म्हणतो की गुलाबराव एक गोष्ट लक्षात ठेव, माझा गाडीमध्ये मुलगा आहे आणि तो छोटा आहे, आणि जर मला काही झाले आणि तुला जेलमध्ये पाठवण्यासाठी तुला थोडासा सुद्धा वेळ लागणार नाही, मग तुला काय करायचे ते तू करून घे, कारण तुझ्याकडे वेळ आता खूप कमी आहे। तर राघव हा गुलाबराववर खूपच चिडलेला असतो। गुलाबराव हसायला लागतो आणि राघव पोलीस ऑफिसर रत्नपारखी तुला चांगलंच माहिती आहे की तुझे पोलीस मला काहीच करू शकणार नाही आणि जेलमध्ये तर ते बाजूलाच। राघव लगेच गुलाबरावच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतो आणि गुलाबरावला म्हणत असतो की काय बोलला होतात बोल, की तू जाणार तुझ्या तिरडीने आणि आता पग कोण जातोय ते। तेवढ्यात तिथे सिंधू येऊन पोहोचलेले असते आणि समोरचे ते दृश्य बघून सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विनायक तर खूपच घाबरतो। विनायक जोराने ओरडतो बाबा। तर राघवचे लक्ष हे विनायककडे जाते आणि राघवला वाटते की विनायकला काहीतरी झाले। तेवढ्यात लगेच गुलाबराव राघवच्या हातातील पिस्तूल बाजूला फेकून देतो आणि ती पिस्तूल बाजूला जाऊन पडते। तर सिंधू धाव घेऊन तिकडे येत असते। तर लगेच गुलाबराव ती हिसकावण्याचा प्रयत्न करून राघव आणि गुलाबराव यांच्यामध्ये खूप अशी झटापट चालू असते। सिंधू जोरात ओरडते की गुलाबराव तुझं वैर माझ्याशी आहे, तू प्लीज राघवला काही करणार नाही आणि तुला जे काही हवं ते मी देते, पण तू राघवला सोड। दोघांची झटापट चालूच असते। त्यानंतर इकडे मधू खूप खुश होत असते आणि समोर राघव आणि विनायकचे जे काही फोटो फ्रेम असते ती हातामध्ये घेते आणि या आता राघव आणि विनूसोबत माझा फोटोसुद्धा यामध्ये असेल आणि आमची एक खूप छान अशी फॅमिली असेल असे बोलून ती खुश होते। तेवढं ते काकू येते आणि काकूला बघून मधू म्हणत असते की मामी जशी मी या घरात आले तशी तुम्ही खरंच माझ्यावर खूप प्रेम केले। मधू म्हणते की मामी मला नवीन आयुष्याला सुरुवात करायची आणि ते सुद्धा राघव आणि विनूसोबत, त्यामुळे तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहून द्या। तेव्हा मधू लगेच काकूच्या पाया पडते आणि काकूने एक कुंकवाचा करंडा आणलेला असतो, तो करंडा ती मधूच्या हातामध्ये देते आणि हे सुवासिनीचं लेणं आहे। तर मधू म्हणत असते की आओ काकू अजून आमच्या सप्तपदी सुद्धा बाकी आहेत आणि राघव आलेला नाहीत, त्यामुळे हे फक्त सुवासिनींनी लावायचे असते। तर काकू म्हणते की काही हरकत नाही, राघव येईन आणि सर्व विधी ह्या पार पडतील। त्यानंतर इकडे गुलाबराव आणि राघव यांच्यामध्ये ती पिस्तूलवरून झटापट चालूच असते। तर ऐन वेळेस सिंधू ही मोठ्याने ओरडत असते आणि त्याच झटापटीत लगेच पिस्तूलची गन ही ओढली जाते आणि गोळी कुणाच्या पोटामध्ये घुसते हे कुणालाच कळत नाही।
सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि विनायकला सुद्धा। आणि त्याच वेळेस इकडे मधू कुंकू लावायला जाते तर मधूच्या हातातील करंडाच खाली पडतो। गुलाबराव लगेच खुश होऊन हसतो आणि इकडे काकू आणि मधूला तो करंडा सांडला म्हणून खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर लगेच राघवच्या पोटात गोळी लागली हे सिंधूला समजते आणि सिंधू धावतच राघवजवळ येते। राघव तुम्हाला काही होऊ शकत नाही म्हणून ती राघवला सावरण्याचा प्रयत्न करते आणि राघवचा मोबाईल आपल्या हातामध्ये घेते। तर गुलाबराव तेथून पळ काढतो। विनायक म्हणत असतो की बाबा तुम्हाला काही होणार नाही। सिंधू डॉक्टर आंटी खरंच सांगा ना माझ्या बाबांना काही होणार नाही। सिंधू सुद्धा खूप घाबरलेली असते, काय करावे तिला सुचत नाही। विनायक म्हणत असतो की अहो डॉक्टर काकू सांगा ना माझ्या बाबांना काही होणार नाही ना, ते बरे होतील ना। तर सिंधू ही जागेवर येते आणि हो बाळा काही होणार नाही, मी काहीतरी नक्की प्रयत्न करते। तर राघवला खूप त्रास होत असतो। सिंधू मंगेशला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते मात्र मंगेश काही फोन घेत नसतो आणि त्याच वेळेस ती काही आहे का इकडे तिकडे गाडी बघत असते आणि राघवला तर मात्र खूप त्रास होत असतो। इकडे राजश्री येते आणि राणी तू हे काय केलेस, कुंकवाचा करंडा का सांडला। तर राजश्री ही मधूवर भयंकर चिडते। राणी म्हणते की आई मी मुद्दाम नाही केले। काकू म्हणते की अगं राजश्री स्वतःला आवर, तिने मुद्दाम नाही केले हे सर्व। मधू घाबरून म्हणते की मामी राघवला तर काही होणार नाही ना। तर काकू म्हणते की राघवला काही एक होणार नाही। काकू तू करंडा उचलते आणि यामध्ये थोडंसं कुंकू आहे ते तू तुझ्या कपाळाला लावून घे। तर मधू खुश होऊन ते कुंकू आपल्या कपाळाला लावते। तर काकू म्हणते की आता तू राघवला फोन कर। सिंधूला आपल्या आप्पांना गोळी लागल्याचे क्षण आठवतात आणि राघवला दोनदा गोळी लागल्याचे क्षण आठवतात। ती राघवकडेच बघत असते। तर हा भाग येथेच संपतो। पुढील भागामध्ये एक रिक्षावाला रिक्षा घेऊन जात असतो आणि सिंधू त्याला अडवते आणि प्लीज काका राघवला गोळी लागली आहे, तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला। रिक्षावाला म्हणतो की प्लीज मला माफ करा, ह्या मॅटरमध्ये मला घेऊ नका। म्हणून रिक्षावाला तेथून रिक्षा सोडूनच पळून जातो। तर सिंधू स्वतः राघवला रिक्षामध्ये घालते आणि विनायकच्या मदतीने आपण स्वतः ती रिक्षा चालवते आणि राघवला घेऊन घरी येत असते। तर आता सिंधू राघवचे प्राण कसे वाचवते आणि परत राघव सिंधू कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।